उकडीचे मोदक हे आपल्या लाडक्या बाप्पाचं आणि सर्वांचाच आवडता पदार्थ. आज तोच उकडीचा मोदक थोड्या वेगळ्या रूपात बनवूया. हा आहे रोज फ्लेवरचा उकडीचा मोदक. गुलाबाच्या पाकळ्यांचा सुगंध, गुलाबी रंगाची छटा आणि गुलाबाच्या फ्लेवरची मोदकाची चव म्हणजे पारंपरिक मोदकाला दिलेला एक आधुनिक आणि सुंदर स्पर्श. हा मोदक म्हणजे ट्रेडिशन आणि इनोव्हेशनचा चविष्ट फ्युजन आहे. नमस्कार, आमेरू किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. जसं की तुम्हाला माहिती आहे, आपल्या चॅनलवरती गणपतीसाठीचे मोदक ही सिरीज चालू आहे आणि हा आहे भाग दुसरा. आणि आजचे मोदक आहेत रोज फ्लेवरचे उकडीचे मोदक. तुम्हालाही जर तुमच्या गणपती बाप्पासाठी रोज वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनवायचे असतील, तर आजच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. म्हणजे नवीन व्हिडिओ अपडेट झाला की लगेचच तुम्हाला नोटिफिकेशन येईल. चला तर मग सुरू करूयात नारळ खवण्यापासून. नारळ खवताना ना फक्त पांढरा भाग घ्यायचा. जास्त कडेपर्यंत खवला ना मग सारण काळपट होतं. आता गूळ चिरून घेऊया. सारण करण्यासाठी इथे मी गॅसवर एक कढई ठेवली आहे. कढई गरम झाली की त्यामध्ये टाकूयात तूप. तूप थोडंसं वितळलं की मग टाकूयात खोबरं आणि गूळ. इथे मी 1 वाटी खोबऱ्यासाठी अर्धी वाटी गूळ घेतलाय. तुम्ही हवं तर तुमच्या हिशोबाने कमी जास्त पण करू शकता. हे दोन्ही मिक्स करून छान ड्राय होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये टाकूयात गुलाबाच्या पाकळ्या आणि पिस्त्याचे काप. नीट मिक्स करून घ्यायचं आहे. रोज फ्लेवरमध्ये पिस्त्याची टेस्ट खूप छान लागते आणि त्याचा क्रंच पण छान येतो सारणात. आता रोज फ्लेवर येण्यासाठी ह्याच्यामध्ये रोज सिरप घालूयात. हे सगळं नीट मिक्स करून 1 मिनिटासाठी परतायचं आहे. सारण रेडी झालंय. आता तांदळाची उकड काढायला घ्यायची आहे. गॅसवरती पातेलं ठेवलंय. याच्यामध्ये टाकूयात पाणी. तूप टाकायचं आहे आणि चवीपुरतं मीठ. आता रोज सिरप टाकूया. पाण्याला चांगली उकळी आली की मग तांदळाचं पीठ टाकायचं आहे आणि हे नीट मिक्स करून घ्यायचं आहे. जेवढं आपलं तांदळाचं पीठ असेल तितकंच पाणी टाकायचं आहे. आता हे मिक्स झाले नीट. झाकून ठेवूयात. 5 मिनिटं लो फ्लेमवरती आणि गॅस बंद करून 10 मिनिटं अशी एकत्रित 15 मिनिटं आपण हे पीठ झाकून ठेवायचं आहे. 15 मिनिटानंतर पीठ एका ताटामध्ये काढून घेतलंय. पीठ थोडं गरम आहे तोपर्यंत आपण हे एखाद्या स्टीलच्या भांड्याच्या साहाय्याने मळून घ्यायचं आहे. थोडं गार झालं की मग हाताने मळून घ्यायचं. गरज वाटल्यास हाताला थोडं थोडं पाणी लावत पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ एकदम छान सॉफ्ट झालं पाहिजे. जितकं पीठ छान मळलं जाईल ना तितकेच आपले मोदक सुंदर होतात. आता मोदक बनवायला घ्यायचे आहेत. पिठाचा गोळा काढून घेतलाय. तो हातामध्ये दाबून गोल करून घ्यायचा. गोळा कोरड्या तांदळाच्या पिठामध्ये बुडवून घेतलाय. आता ह्याची पारी बनवूयात. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे बोटाने दाबत दाबत सगळीकडे एकसारख्या जाडीची पारी बनवायची आहे. पारीची कड आहे ना दाबून दाबून अगदी पातळ करायची म्हणजे वरच्या बाजूने पीठ गोळा होत नाही. आता कळ्या पाडायच्या आहेत. कळ्या पाडताना ना शक्य तितक्या जवळ करायच्या म्हणजे मोदक आपला कळीदार छान होतो. मोदकाला कळ्या पाडणं ना दिसतं तितकं अवघड नसतं. एकदा दोनदा ट्राय केलं ना की छान जमून येतात. आता ह्याच्यामध्ये सारण भरायचं आहे. सारण भरपूर भरायचं म्हणजे मोदक खाताना छान लागतात. आता सगळ्या कळ्या एकाच डिरेक्शननी दाबत दाबत मोदक बंद करून घ्यायचा. मोदक बंद करून झाला की मग वरती जे एक्स्ट्रा पीठ राहिलेलं असतं ते काढून घ्यायचं. म्हणजे पीठ गोळा होत नाही वरती आणि मोदक खाताना पीठ पीठ नाही लागत. आणखी एक मोदक करून दाखवते आणि व्हिडिओ जवळून दाखवते ह्यावेळी. मोदकाचं पीठ छान मळलं की मोदक छान होतात. म्हणजे पारी करताना कळ्या पाडताना तुटत नाहीत. आणि मोदक बंद करताना किंवा मोदक वळताना अगदी हलक्या हाताने वळायचे. मोदकाचं सारण जरी ओलसर राहिलं तरी मोदक वाफवताना तुटतात. त्यामुळे सारण पण छान ड्राय होईपर्यंत परतून घ्यायचं. मोदक न तुटता, चिवट किंवा वातड न होता मऊसूत करायचे असतील तर एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा. मोदक करून झालेत. आता हे वाफवायला ठेवायचे आहेत. इथे मी एक चाळण घेतलीये. चाळणीला थोडंसं तूप लावलंय आणि हे मोदक त्याच्यावरती ठेवलेत. इकडे कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं. पाण्याला चांगली उकळी आली की ही चाळण त्यामध्ये ठेवायची आणि झाकून 15 ते 20 मिनिटं हाय फ्लेमवरती मोदक वाफवायचे आहेत. 20 मिनिटं झालेले आहेत. झाकण उघडून बघूयात. वाह! किती छान झालेत मोदक. एकही तुटलेलं नाहीये.
त्यांचा तो हलका गुलाबी रंग आणि हलका हलका गुलाबाचा सुगंध म्हणजे बघूनच अगदी मन प्रसन्न होतं. रेसिपी आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत नक्की शेअर करा. आणि अशाच नवीन-नवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. थँक यू.